नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 54वा भाग 13व्या दशकातल्या 10व्या समास म्हणून सुरुवात करतोय. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येते. आत्मा सूत्ररूपाने सर्व जीव राखतो हे समजून हे सांगण्यासाठी अनेकदा आत्म्यास माळेमधून ओल्या जाणाऱ्या धाग्याची उपमा दिली जाते. पाने, फळे, मोती, स्फटिक, रत्ने वगैरेंची माळा किंवा हार करण्यासाठी त्यांना एकत्र होणारा तंतू आवश्यक असून त्याच्या आधारानेच ती तयार होऊन एकरूप राहते. असा तंतू नसला तर सर्व मणी उघडून इतस्ततः पसरतात व माळा विस्कटून जाते. अशाच तऱ्हेने सर्व लोकांना एकसूत्री राखणारा आत्मा हा तंतूप्रमाणे आहे. समर्थ सांगतात की ही उपमा यथायोग्य नाही, कारण तंतू चेतना रहित तर आत्मा चैतन्य स्वरूप असतो आणि तंतू मनामध्ये असूनही मनांना व्यापून राहत नाही, तर आत्मा देहव्यापी नव्हे तर देहाचा कर्ता असतो. असा आत्मा हा प्रत्येक जीवात असला तरी त्याचे प्रकटीकरण वेगवेगळे असते व त्यामुळे जीवामध्ये फरक आढळून येतो. उद्योगी माणूस, आळशी, श्रीमंत आणि गरीब, सदाचारी, दुराचारी असा जो पराकोटीचा भेद माणसामध्ये आढळतो त्याचे कारण त्यांच्या अंतरातील आत्म्याचे वेगवेगळे प्रकटीकरण हेच असते. जेथे जे उत्तम असते तेथे स्वर्गसुखाचा लाभ होतो, तर जेथे ते अत्यल्प असते त्या जीवाला यातनाच भोगाव्या लागतात. साखर आणि माती ही दोन्ही पृथ्वीचेच रूपी असली तरी माती खाता येत नाही. जर पाणी आणि विष दोन्ही मूळ स्वरूप पाणीच असले तरी पाण्याने माणूस जगतो आणि विषाने माणूस मरून जातो. असा मूलभूत फरक आत्म्याच्या प्रकटीकरणामुळे माणसांच्यात होत असतो. तेव्हा सर्वांमध्ये आत्मा आहे म्हणून सर्व जीव सारखे होत नाहीत हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडी, राजा आणि माकड हे वेगवेगळेच जोखले पाहिजेत. गंगेचे पाणी आणि सांडपाणी हे दोन्ही पाणीच असते म्हणून कोणी सांडपाणी पवित्र म्हणून पित नाही, कारण त्याच्यामध्ये गुणात्मक महदंतर असते. अगदी तसेच अंतर गुणरूप आत्म्यामुळे साधू आणि बंधू यांच्यामध्ये पडत असते हे शहाण्याने जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांच्याशी यथायोग्यच वर्तन ठेवले पाहिजे. असे जर केले नाही तर अनावस्था प्रसंगोळे स्पष्ट करणारा समर्थ आणखी सोपं आणि व्यवहारातलं उदाहरण देतात. ते म्हणतात, शूराला सोडून भित्रीला सेनापती केले तरी युद्धात जीव जाण्याचीच पाळी येईल. म्हणून शुद्ध विचाराचा, शुद्ध आचरणाचा, शुद्ध बुद्धीचा आणि वैराग्य धारण करणारा निरासक्त पुरुष सर्वांनाच आदरणीय वंदनीय असतो आणि असाच गुरु आपण केला पाहिजे. सर्व हीन दोष टाकून उत्तम गुणांचा ध्यास धरून आणि त्याला नीती, न्याय व भगवद्भजनाची जोड देऊन राहणे हीच उत्तम पुरुषाची लक्षणे आहेत. ज्याच्या अंगी हे गुण येतील त्याने समाजातील इतरांनाही शिकून सन्मार्गाला लावलेच पाहिजे. हे लोकसंग्रहाचे कार्य कसे करावे याचाही मूलमंत्र समर्थ देतात. समाजभान लहान मुलाप्रमाणे असते. एकदम मोठी शिकवण त्याच्या पचनी पडत नाही. यासाठी लहान मुलाला जसे आपण त्याच्या चालीने चावून गोडी गुलाबाने सांभाळत शिकवतो तसे सर्वजणांना हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे असे त्यांचे सांगणे आहे. लोकांचे मन राखल्याशिवाय लोकसंग्रह घडत नाही व त्यासाठी नेत्याने, ज्याला समर्थ महंत असे म्हणतात, त्याने साम, दाम, दंड, भेद या चारही मार्गाचा अवलंब करावा. खरे पण रुचेल अशा शब्दात बोलले तरच महंतपणाला यश येते. असे मनोगत राखत गेल्यावर आपोआपच समाजास एकरूप अवस्था येते. अन्य भेदाभेद नष्ट होऊन अस्थिरता येते. अन्यथा भेदाभेद नष्ट होऊन अस्थिरता येते. असे जो सर्वांना सांभाळून वागेल तोच उदंड लोकसंग्रह करून मोठा नेता बनतो. तर लोक त्याच्या भजनी लागतात आणि त्याला समर्थ महंत असे म्हणतात. आता हा 13वा आपण दशक पूर्ण केला. 14व्या दशकात आपण सुरुवात करतोय. या समर्थाने खूपसा परत प्रापंचिक उपदेश केलेला आहे. त्यामुळे आज आपला भाग हा थोडासा वाढेल, पण आपण ते महत्त्वाचं आहे ते आपण लक्ष देऊ द्या. हा दासबोधात 14वा दशक जो आहे तर माणसानं कसं वागावं, जगन्मान्य व्हावं याचे मार्गदर्शन करण्याने रोजच्या जीवनात आचरण करण्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे. या दशकामध्ये निस्पृह लक्षण, भिक्षा निरूपण, कवित्वकला निरूपण, चातुर्लक्षण अशी जीवनाच्या अनेक अंगांची शिकवण समर्थांनी दिलेली आहे. अनेक धार्मिक ग्रंथ केवळ परमार्थ पण शिकवण देतात, पण दासबोधात प्रपंच आणि परमार्थ दोन्ही समृद्ध करण्यासाठी उपयुक्त अशी समर्थ विचारधारा आहे. हेच त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे
व त्यामुळेच अगदी नास्तिक व अश्रद्धा माणसालाही दासबोधाचं मोठेपण सहज जाणवले. म्हणून आजच्या व्यावहारिक भाषेत बोलायला झाल्यास हा संपूर्ण दशक म्हणजे जगात वागावे कसे याचा वस्तुपाठ आहे. डेल कार्नेगीच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या विश्वविख्यात पुस्तकापेक्षाही हे जास्त सकस आणि अर्थपूर्ण आहे असं मला वाटतं. याच्यावरतीच आधारित माझं पुस्तक मी मागं उल्लेख केला, यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे, ते पुस्तक याच्यावरतीच आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांना ते मिळू शकेल. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एकदिसी होऊ नये, एके स्थळी राहू नये, कानकोंडे साहू नये, द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे, विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक बळे, एक वेश धरू नये, एक साज करू नये, एकदेशी होऊ नये, भ्रमण करावे. हा निस्पृहलक्षण जो समाज पाहिला आहे त्यात केवळ निस्पृहपणे कसे वागावे एवढेच सांगितले नसून वेशापासून प्रवासापर्यंत आणि संभाषणापासून भाषणापर्यंत विविधांगी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याची सुरुवात करताना समर्थ म्हणतात की युक्तिबुद्धी, शहाणपण आणि निस्पृहपण असेल अशा माणसाचे समाधान निरंतरपणे टिकते. ते कसे असावे याचे वर्णन त्यांनी स्वानुभवाने केले आहे आणि ते सांगण्यासाठी रोखठोक भाषा एखाद्या तीव्र औषधाप्रमाणे श्रोत्यांना कडू वाटली तरी निश्चितपणे गुणकारी आहे हे जाणून श्रोत्यांनी ती अंगीकारणे त्यांच्याच हिताचे आहे. ती पाळणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक जीवन तर समृद्ध होईलच, पण शिवाय त्याला समाजाचे नेतृत्वसुद्धा लाभू शकेल. माणसाला स्त्री व पैसा हे दोन्ही मोह सुटत नाही व ते त्याचा घात करतात. म्हणून स्त्रियांच्याकडे अभिलाषेने पाहू नये आणि कामव्यसनाला बळी पडू नये. मनाचा निर्लोभीपणा कधीही सोडू नये. एकाच स्थळी फार काळ राहू नये. लाचारी पत्करू नये. पैसा व बायका यांच्याकडे आशाळभूतपणे आधारशीपणे पाहू नये. साधूने भिक्षा मागण्यास लाजू नये, पण ती सुद्धा जास्त घेऊन संग्रह करू नये. आणि भिक्षा मागताना आपला मोठेपणा तर सोडाच, पण ओळखी सांगू नये, कारण त्यातून लोभ निर्माण होतो. नेसली वस्त्रे जुनी असली तरी फाटकी आणि मळलेली असू नयेत. दुराग्रह असू नये आणि त्या प्रसंगाला योग्य असेल तसेच वागणे असावे. सुखोपभोगाची लालसा असू नये आणि शरीर कष्टाला लाजू नये. देहदुःखे आले तरी त्याने मनशांती बिघडून देऊ नये आणि जगण्याचा हव्यास धरू नये. वैराग्य कधीही सोडू नये आणि आपत्तीत सुद्धा धारिष्ट राखावे. ज्ञानाची सदैव कास धरावी आणि विवेकबुद्धी जागृत होऊन ते नेहमी अद्ययावत ठेवावे. भगवंताची उपासना, कीर्तन व श्रवण मनन नित्यनेमाने करीत जावे. आपले ध्येय निश्चित करून त्या मार्गाने जाताना लोकलाजेची, लोकनिंदेची आणि टीकेची पर्वा न करता आपले वागणे शुद्ध व न्यायी ठेवावे. अतिक्रोध व भांडखोर वृत्तींचा त्याग करावा आणि पापी, खर, दुर्जन व चांडाळ लोकांचे पासून दूर राहावे. दुसऱ्याच्या बुद्धीने व तो सांगतो म्हणून न वागता स्वतःच्या स्वयंप्रज्ञेने चालावे. समर्थ स्वतः आयुष्यभर लंगोटीवर राहिले तरी जगात वागताना कपड्यांना असणारे, बाह्यांगाला असणारे महत्त्व ते जाणून होते. म्हणूनच वस्त्रातून व्यक्तिमत्व विकास घडवून पाहणाऱ्या आधुनिक वेशभूषाकाराप्रमाणे ते याही बाबतीत सल्ला देतात. ते म्हणतात, एकच वेश नेहमी न ठेवता वेशामध्ये वैविध्य असावे. तसेच त्याचा साज म्हणजे पॅटर्न, आजच्या भाषेत साज म्हणजे पॅटर्न किंवा फॅशनसुद्धा बदलती असावी. आणि याचबरोबर मन व बुद्धी विशाल व बहुआयामी होण्यासाठी एके ठिकाणीच न थांबता सदैव देशाटन भ्रमण प्रवास करीत राहावे. त्यामुळे वेगवेगळे प्रदेश, चालीरीती, वेगवेगळी माणसे, त्यांच्या प्रवृत्ती यांचे अनुभव येऊन मनुष्य ज्ञानी बनतो. त्यात समासात समर्थ पुढे म्हणतात, नित्यनेम सांडू नये, अभ्यास उडो देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या, थोरपणे असो नये, महत्त्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये कोठेतरी, आपण आसक्त होऊ नये, केल्याविणे सांगू नये, बहुसाल मागू नये शिष्यवर्गाशी. खरं तर हा सगळा समास आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष वाचावा आणि करण्यातली प्रत्येक ओळी महत्त्वाची आहे. मी अतिशय सारांश सांगतो आपल्याला. जास्त परिचय झाल्याने आपले महत्त्व जाते या अर्थाने अतिपर्यात अवज्ञ असे संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की कोणाशी फार सलगी ठेवू नये. काही लोकांना सतत दुसऱ्याकडून काहीतरी मिळावायची आशा असते, ती सोडावी व कोणाकडूनही विनाकारण वस्तू किंवा कार्यरूपाने उपकार घेऊ नयेत. तसेच आपला वेळ वाया घालून चार वाद उगीच गप्पा मारत बसू नये. पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणाचाही भरोसा देऊ नये हा त्यांचा उपदेश आधुनिक काळी कोणालाही जामीन राहू नये असाच घेतला पाहिजे. आपला नित्यक्रम सोडू नये आणि प्रयत्न व अभ्यास बुडू देऊ नये. असे केल्याने दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही
व पराधीन न होता स्वस्वातंत्र्य जपता येते. कोणाकडून कसली अपेक्षा धरली नाही म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख करावे लागत नाही, म्हणून सदैव निरपेक्ष वृत्तीने राहावे. इतरांचे वैभव, संपत्ती, ऐश्वर लालसा वृत्तीने पाहू नये, कारण त्यामुळे मनामध्ये लोभ, ईर्ष्या आणि असूया उत्पन्न होते. जगात अनेक उपाधी आहेत, सुखाची अनेक साधने आहेत, परंतु त्या सर्वांनी मिळणारे सुख हे क्षणभंगूर असते हे समजलं पाहिजे. ते जाणून खरे सुख इच्छा नाहीशी होण्यातच आहे अशी मनाची वृत्ती करून एकांतात परमेश्वराच्या चिंतनात निमग्न राहावे. सदैव नीतीच्या व न्यायाच्या मार्गाने जावे व अनितीचे वर्तन त्याज्य समजावे. खरे कष्ट, खरे कार्य व सत्य ज्ञानप्राप्ती करून घेत असताना लोकलाजेची व टीकेची कधीही पर्वा न करता आपले प्रयत्न अथकपणे चालू ठेवावे. ज्या श्रेष्ठ परंपरा आणि योग्य कुळाच्या आणि कुळधर्म असतील त्या खंडित होऊ न देता उलट प्रयत्नपूर्वक वर्धिष्णू ठेवाव्यात. उपासना आणि ज्ञानमार्ग कधीही सोडू नये. त्या मार्गात येणारी प्रलोभने व अडथळे निश्चयपूर्वक दूर करावेत. निरासक्त व निष्काम कर्ममार्गाने मार्ग सदैव धरावा आणि भगवंताचे भजन व आपली साधना अखंडितपणे चालू ठेवावी. हे सर्व करताना मनाची विरागी व निर्लोभी वृत्ती जपूनच ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मोहाला बळी पडण्यात एकच क्षण आयुष्यभराची तपस्या संपून टाकतो हे तत्व सदैव जागृत ठेवून सावधानतेने वैराग्य जपले पाहिजे. वादविवाद, अतिक्रोध, अनाहूत उपदेश आणि कंटाळणी बरोबर या गोष्टींचा विचारपूर्वक त्याग करावा. साधेपणा, निराभिमानी वृत्ती, निरागसता या गुणांचे संवर्धन करावे. अनेक थोर लोकांना मोठेपणाची चटक लागते व मानाच्या खोट्या कल्पनेत ते अडकून बसतात. सभेला गेल्यावर स्टेजवर खुर्ची दिली नाही, भाषण करू दिले नाही, वृत्तपत्रात फोटो आला नाही, अशामुळे व्याकुळ होणारे लोक आपण आज सुद्धा बघतो. या सर्वातील फोलपणा लक्षात ठेवून हा खोटा मोठेपणा सोडावाच असे समर्थांचं आग्रहाचं सांगणं आहे. याशिवाय ज्या विषयात आपला अधिकार नाही त्यात बोलू नये आणि जबरदस्तीने कुणाला उपदेश करण्याच्या भानगडीत न पडता परमार्थात निंदेपणा येऊ देऊ नये. आपले वैराग्य प्रखर, अभ्यास आणि ज्ञानसाधना परिश्रमपूर्वक आणि संभाषण मात्र मृदू असावे. कोणालाही कठोरपणे बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, परंतु आपल्या स्वतःवर बाका प्रसंग आला तर कदापि धीर न सोडता त्याला तोंड द्यावे. आपण स्वतः केल्याशिवाय बाष्कळ कर्तृत्व स्वतःचे सांगू नये आणि आपले मन कशातही गुंतू देऊ नये. समर्थ साधूंना आणि गुरूंनाही महत्त्वाचा निरासक्तीचा उपदेश करतात आणि सांगतात की त्यांनी कधीही त्यांच्या शिष्याजवळ काहीही मागू नये. एवढेच नव्हे तर शिष्याने काही दिले तरी शक्यतो ते स्वीकारू नये, कारण मग पुढे त्याचाच मोह निर्माण होतो. असा मोह मुळातच खुडून पूर्ण निस्पृहतेचा समर्थ प्रपंची आणि परमार्थी दोघांनाही उपदेश करत आहेत. समर्थांचा सगळा जो उपदेश आहे तो दोघांनाही लागू पडणार आहे. म्हणजे जे परमार्थ मार्ग केवळ ज्यांना बघायचा आहे त्यांनाही लागू पडणार आहे आणि जे प्रापंचिक आहेत आपल्यासारखे त्यांना सुद्धा तो पूर्णपणे उपयोगी पडणारा असा समर्थांचा उपदेश आहे. म्हणून 60% परमार्थ आणि 40% प्रपंच यातलं हे मार्गदर्शन दासबोध आहे असं मी मानतो नेहमी. तो समाज पुढे चालू आहे. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसू नये निस्पृह पुरुषे. निस्पृह अवघेशी करावे, परी आपण तेथे न सपडावे, परस्परे उभारावे भक्तिमार्गासी. हे शिकवणे धैर्यता चित्ती, सखळ सुखे ओळगती, अंगी बाणे महंती अकस्मात. चांगल्या माणसाने इंद्रिय सुखांचे स्मरणसुद्धा करू नये आणि शाक्त मार्गाने स्वैराचारी वर्तन करू नये. श्रमप्रतिष्ठा ही पूजाच मानणारे समर्थ कार्यासाठी कोणतेही हलके काम करण्याची लाजू नये, वैभव आले म्हणून माजू नये आणि सरळ मार्ग सोडू नये असेही बजावतात. परपीडा न देता शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडावे आणि आपला स्वाभिमान न सोडता पण गर्व सोडून सर्वाशी प्रेमभावाने वागावे. आपला वैचारिक दृष्टिकोन नेहमी व्यापक ठेवावा पण सावधानताही सोडू नये. आपल्याला सर्व कळते असा खोटा भ्रम न ठेवता ज्ञानार्जन करीत राहावे. स्वार्थ सोडावा, प्रपंच सुखातच सर्वस्व मानू नये, विनाकारण वाद टाळावा आणि आगंतुकपणे मध्यस्थी किंवा उपदेश करण्यास जाऊ नये. रोजच्या प्रपंचातही पाळण्यासाठी समर्थ सूत्र सांगतात की आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना कोणी बोलावले असेल तर तेथे आपणही त्याच्याबरोबर जाणे चुकीचे आहे.
तसेच श्राद्ध, पक्ष, व्रते, उद्यापने, लग्नमुंजी, बारसे अशा प्रसंगी आशाळभूतपणे न बोलवता जाऊ नये. आणि असे गेले तर ओशाळून लाचारी तुमच्या पदरी येईल. पूजा अर्चा किंवा कथाकीर्तन पैसे घेऊन करू नये, तर भगवंताची सेवा या भावने निष्कामपणे ते करावे. आणि कोणी इनाम किंवा बक्षिसी दिली तर ती घेऊ नये व मिंधेपणा टाळावा. ग्रंथाचे पूर्ण ज्ञान नसल्याशिवाय त्यावर बोलू नये आणि केवळ द्रव्य म्हणून कोठेही कीर्तन करीत हिंडू नये, हा त्यांचा उपदेश व्याख्याने, कीर्तने, प्रवचने यांचे दर लावून दौरे करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आज घ्या. समर्थांनी राष्ट्रकार्य, देवकार्य याचप्रमाणे देवकार्य यांच्यासाठी केंद्र म्हणून अनेक गावी मठ स्थापन केले, पण ती केवळ त्या काळाची गरज होती म्हणून. अन्यथा त्यांचा मठांना व मठाधिपतींच्या स्वार्थी वागण्याला विरोधच होता. सतत भ्रमण करण्यावर, लोकांमध्ये मिसळून त्यांची सुखदुःखे जाणून त्यांना निर्लोभीपणे योग्य ते मार्गदर्शन व त्यांचे संघटन यावर समर्थांचा भर होता. म्हणून येथे ते स्पष्टपणे सांगतायत की निस्पृह पुरुषाने कोठेही मठ बांधू नये आणि केला तरी मठपती बनून तेथे बसू नये. आजही आपण अमुक महाराजांचे वंशज, अमुक संतांचे वारस असे म्हणवून घेणारे लोक पाहतो. त्यांचे स्वार्थी व मानपान व धनाच्या आशेने ओशाळवाने वागणे पाहतो, तेव्हा समर्थांचा हा उपदेश प्रकर्षाने आठवतो. आपण निस्पृह असावे आणि सर्व लोकांनी निस्पृह करावे, पण त्यामध्ये सुद्धा मी केले हा मोठेपणा धरून सापडू नये व दुसऱ्या गावी जावे. अशा रीतीने परस्पर भक्तिमार्गाची उभारणी करीत बहुत जणांना भक्तिमार्गाला आणि तेही परस्पर लावत जावे. असे सर्व करताना प्रयत्नवाद न सांडता पण आळस पूर्णपणे सोडून उद्यमशील राहावे व शेवटच्या श्वासापर्यंत उपासना मार्ग सोडू नये. यानंतर सुमारे 20 वयामधून समर्थ उत्तम पुरुषाने एकांगी न होता समतोल वृत्तीने कसे राहावे हे स्पष्ट करतात. त्या प्रत्येक ओळीत ज्ञातेपण धरू नये, ज्ञाने विण कामा नये, अतर्क वस्तू तर्काने, तर्के विण खोटे अशा प्रत्येक प्रकाराच्या दोन्ही बाजू सांगून त्यांचा समन्वय घालून वागण्यातच हित आहे सांगितले आहे. त्या ओव्याच नव्हे तर हा संपूर्ण समासच ज्याला आयुष्यात काही कार्य करून कीर्ती वाढवायची आहे, त्या प्रत्येकाने मुळातून वाचून मनन करून आणि ते कृतीत आणण्याचं आहे. हे सर्व गुण, रूप आणि सौंदर्याप्रमाणे देवदत्त नसून कोणीही माणूस हे सर्व गुण अंगी बाणवू शकतो. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाला निश्चितपणे शक्य आहे. असे करून जर त्याने शिकवण आत्मसात केली तर त्याला सर्व सुखांचा निश्चित लाभ होईल. एवढेच नव्हे तर सहजपणे त्याला समाजाचे नेतृत्व पण म्हणजे महंतपण प्राप्त होईल असा विश्वास सुद्धा समर्थ देतात. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. 14व्या दशकातला हा दुसरा समास आहे. नाथ संप्रदायामध्ये असलेले भिक्षेचे महत्त्व पाहिले तर साक्षात आदिगुरु दत्तात्रेयापासून ते गोरखनाथापर्यंत सर्वांनी भिक्षा हे जीवनाचे अंग मानले होते. समर्थांचाही भिक्षेवर भर होता व जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत दारातूनच भिक्षा मागण्याची त्यांनी सुरू केली सांप्रदायिक परंपरा आजही समर्थ रामदासी संप्रदायात पाळली जाते. अनेकांच्या मनात भिक्षा या प्रकाराबद्दल गैरसमज असतात. संत शिरोमणी तुकाराम यांचे भिक्षापात्र अवलंबणे जळव जिणे लाजिरवाणे असे वचने आहे, तेव्हा त्यांना ही प्रथा मान्य नसावी असे अनेकांना वाटते. येथे प्रापंचिकाने आयदीपणाने मागितलेली भिक्षा आणि सर्वसंग परित्याग करून भक्तिमार्गात राहणाऱ्या साधकाने मागितलेली भिक्षा हा मूलभूत फरक जाणला म्हणजे दोन्ही उपदेश एकच आहेत हे लक्षात येईल. पहिली भिक्षा त्याज्य तर दुसरी यथायोग्य आहे. भिक्षेचे महत्त्व करणारा भिक्षा निरूपण हा दुसरा समास आहे. त्याची सुरुवात समर्थ भिक्षा हीच ब्राह्मणाची मूलभूत दीक्षा आहे असे सांगून करतात. येथे त्यांना ब्राह्मणी जात अपेक्षित नाही तर ब्रह्म जाणारा, ब्रह्म जाणू पाहणारा असा ज्ञानाभ्यास आणि निर्लोभ ज्ञान करणारा साधक अभिप्रेत आहे. अशा साधकाने ओम भवती भिक्षांदेही हे ब्रीद रखिलेच पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे. निरासक्त वृत्तीने भिक्षा मागितल्याने फुकट घेतल्याचे पाप होत नाही आणि भिक्षा मागून राहणे म्हणजे उपवास केल्यासारखेच पुण्यदायी आहे असे इथे सांगतात. वार लावून जेवल्याने स्वातंत्र्य ओशाळी पराधीनता येते तर एकदम 8-10 दिवसांना पडल्याची शिक्षा मागणे चुकीचे आहे. यासाठी रोज नवनवीन भागात भिक्षा मागावी म्हणजे अनेकांशी संपर्क होऊन जनमानसाचे ज्ञान होते व सर्वच मुलूक परिचित होऊन कोणताही भाग होते ती लोक अनोळखी राहत नाहीत. भिक्षा एक व्रत समजावे आणि ती मागताना किरकिर, राग, पलायनवाद आणि लोकलाज यांचा त्याग करून परिभ्रमण करीत राहावे. भिक्षा ही कामधेनूप्रमाणे वैराग्य बळकट करणारी असून
तिच्यामुळे ओळखी होतात, भ्रम नाहीसे होतात, लोकांची सुखदुःखे समजून त्यावर उपायांचा विचार करता येतो. भिक्षा मागण्यामुळे काय प्राप्त होते सांगता समर्थ म्हणतात की भिक्षेने निर्भयता, नेतृत्व गुणयुक्त महंतता आणि त्यानंतर प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. भिक्षाव्रतामुळे जगात कुठेही गेलो तरी उपाशी राहावे लागत नाही व साधनाक्रम चालू ठेवता येतो. भिक्षेने वैराग्य और वैराग्याने भाग्य प्राप्त होते, कारण वैराग्य नसलेला माणूस अभागीच असतो. मात्र भिक्षा मागावीची काही पथ्ये आणि नियम आहेत. त्यापैकी महत्त्वाचे नियम असे की काही भिक्षा आहे का असे दारातूनच म्हणावे, तेही दोनदाच म्हणून भिक्षा आली नाही तर पुढच्या दारी जावे. भिक्षा जी येईल ती घ्यावी, मात्र सहसा कोरडी भिक्षा असावी. शिवाय जास्त भिक्षा कोणी येऊ लागला तर नम्रपणे ती नाकारून फक्त गरजेपुरती म्हणजे एक मूठच भिक्षा घ्यावी. भिक्षा मागताना ती मृदू आवाजात व तृप्त व संतुष्टतेने, ज्याला समर्थ सुखरूप म्हणतात, अशी मागावी. त्यामध्ये लाचारी नसून केवळ निस्पृहता प्रगट व्हावी. कोणी भिक्षा दिली नाही तरी त्याचे शुभच चिंतित जावे आणि एकदा पुढे गेल्यावर मागे कोणी बोलावले तरी मागे फिरू नये आणि कोणी टाकलेली भिक्षा घेऊ नये. या सर्व लक्षणांमधून भिक्षा मागणाऱ्याचे वैराग्य प्रगट व्हावे, कारण अशा वैरागी माणसाचे रक्षण करणे हे समाजाचे कर्तव्य असते. 350 वर्षांतर सुद्धा आजही श्री समर्थ सेवा मंडळाच्या प्रचार दौऱ्यातील भिक्षा याच काटेकोर नियमांचे पालन करून त्याच पद्धतीने मागितली जाते, असे हे वैशिष्ट्य आहे. अशा तऱ्हेची भिक्षा भावी काळातील आपत्तीतून वाचवते व साधनेला बळकटी आणते, असे सांगून समर्थ या समासाचा समारोप करतात. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. समर्थांची भिक्षा ही पोषावानी नाही आहे. वैराग्य आणि शरीर रक्षणाकरता भिक्षा घ्यावी आणि ती हे नियम पाळून घ्यावी, असं त्यांचं सांगणं आहे. नमस्कार.